नमस्कार, देशनातीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। गोंधळ घालणाऱ्या टोळक्याला हटकल्याने पोलीस शिपायाला धक्काबुक्की करण्यात आल्याची घटना पुण्याच्या सदाशिव पेठेत घडली आहे। या प्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबत पोलीस शिपाई कृष्णा सावंत यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। राज्यात गाजत असलेल्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणावरून शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने आज आंदोलन केले। राज्याच्या ठाणे आणि अन्य जिल्ह्यातही शिंदे सेनेच्या वतीने असेच आंदोलन करण्यात आले। पक्षाच्या मुख्यालयातूनच आंदोलन करण्याचे आदेश दिले गेले होते अशी माहिती मिळाली आहे। त्यात वाल्मिक कराड याच्या नावाचा उल्लेख करत आरोपींनी फाशीची शिक्षेची मागणी करण्यात आली आहे। धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर आता विविध क्षेत्रातून प्रतिक्रिया समोर येत आहेत। शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे गुरुजी यांनी देखील धनंजय मुंडे यांच्यासह सर्वच राजकीय नेत्यांना सल्ला दिलाय। धनंजय मुंडे आणि सगळ्याच राज्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचं जीवनचरित्र वाचावं असं भिडे गुरुजी यांनी म्हटलंय। कोरेगाव भीमा येथे 2018 मध्ये झालेल्या दंगलीच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या चौकशी आयोगाला राज्य सरकारने पुन्हा मुदतवाढ दिली आहे। आयोगाचे कामकाज अद्याप पूर्ण झालेले नसून काही साक्षीदारांच्या साक्ष नोंदवण्याचे काम अपूर्ण असल्याने कामकाजासाठी 31 मे पर्यंत आणखी मुदतवाढ दिली आहे। यापूर्वी आयोगाला 28 फेब्रुवारी पर्यंतची मुदत देण्यात आली होती। अबू आझमी यांनी औरंगजेबाचे कौतुक केल्याप्रकरणी अमरावतीच्या माजी खासदार आणि भाजप नेत्या नवनीत राणा यांनी अबू आझमींवर सडकून टीका केली आहे। ज्यांनी आमच्या संभाजी महाराजांवर क्रूर अत्याचार केला अशा औरंगजेबची कबर त्या छत्रपती संभाजीनगरमधून उखडून टाकली पाहिजे। तसेच ज्यांना प्रेम आहे त्यांनी आपल्या घरात त्या औरंगजेबची कबर लावून घ्यावी अशी आक्रमक प्रतिक्रिया नवनीत राणा यांनी दिली आहे। माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची दोंडाईचा शिवारातील तब्बल 26 एकर जमीन हडप केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। मंत्री जयकुमार रावल यांनी ही जमीन हडप केल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केले आहे। दरम्यान या प्रकरणी धुळे जिल्हा न्यायालयाने रावल कुटुंबाने राष्ट्रपतींची हडप केलेली जमीन त्यांना परत करण्याचे आदेश दिल्याचे देखील माहिती पुढे आली आहे। राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका प्रकरणात मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली। यावेळी राज्य सरकारकडून तुषार मेहता यांनी पुन्हा वेळ मागून घेतलाय। दोन्ही बाजूंच्या याचिकाकर्त्यांमध्ये संभ्रम आहे। यामुळे कोर्टाने कागदपत्रे सादर करण्यास सांगितलंय। त्यानंतर आम्ही पुढच्या वेळी सुनावणी करू असं न्यायालयानं म्हटलंय। त्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर गेल्या आहेत। आता पावसाळ्यानंतरच या निवडणुका होण्याची शक्यता आहे। ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू डेव्हिड वॉर्नर दक्षिण चित्रपट सृष्टीत पदार्पण करणार आहे। डेव्हिड वॉर्नरला भारतीय चित्रपटांची खूप आवड आहे आणि तो वेळोवेळी भारतीय चित्रपटांच्या ॲक्शन सीन्स आणि गाण्यांवर रील्स बनवून जगभरातील त्यांच्या चाहत्यांचं मनोरंजन करत असतो। आता डेव्हिड वॉर्नरच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। डेव्हिड वॉर्नर टॉलिवूडचा आकर्षक अभिनेता नितीनच्या रॉबिन हुड या आगामी चित्रपटामध्ये दिसणार आहे। धनंजय मुंडे यांच्यावर विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला। आता काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी धनंजय मुंडे यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील निशाणा साधलाय। राजीनामा केवळ फार्स आहे। 6 महिन्यांनंतर म्हणतील की काहीही निष्पन्न झालं नाही आणि पुन्हा मंत्रिपद दिलं जाईल असा हल्लाबोल त्यांनी केलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील राजीनामा दिला पाहिजे, सर्वांनाच आरोपी केलं पाहिजे अशी मागणी देखील त्यांनी केली आहे। एटीएम फसवणुकीचा गोरखधंदा करून लाखो रुपये कमवणाऱ्या MBA झालेल्या तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। या तरुणाकडून राहता पोलिसांनी तब्बल 70 ATM कार्ड जप्त केले आहेत। पोलिसांनी फेविक्विकचे ट्यूबही जप्त केले आहेत। दीपक सोनी असं या भामट्या तरुणाचं नाव असून तो मूळचा मध्य प्रदेशातील राहणार आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत राहा देशोन्नती। आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।